की राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून आता तुमची प्रतीक्षा संपली आहे। 30 ते 35 मिनिटांपूर्वीच राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून आता थेट तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे। जून महिन्याच्या 12व्या हप्त्याच्या वाटपासंदर्भातील आता नवीन अपडेट या ठिकाणी समोर येत आहे। तुम्हाला आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही, कारण की राज्य सरकारने 30 ते 35 मिनिटांपूर्वीच अत्यंत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी जाहीर केली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच की लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला असून आता पहिल्या टप्प्यामध्ये पोस्ट बँक असेल, SBI बँक असेल, या बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। तुमचं बँक अकाउंट कोणत्या बँकेमध्ये आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा। सोबतच आता राज्य सरकारने 3 मोठे निर्णय या ठिकाणी घेतले असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती चांगलीच रक्कम ही जमा होणार आहे। आता लाडक्या बहिणींना 3 मेसेज येणार आहेत, फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला, कारण की आता जून महिन्याच्या 12 हप्त्याच्या वाटपासंदर्भातील नवीन अपडेट या ठिकाणी समोर येत आहे। कारण की 30 ते 35 मिनिटांपूर्वीच राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची आणि मोठी घोषणा या ठिकाणी केली आहे। आता हप्ता वाटपाची पूर्ण तयारी झाली आहे। जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारपर्यंत पोहोचली आहे। साधारणतः 3000 कोटी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। राज्यातील साधारणतः 2,50,00,000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की राज्यातील 2,50,00,000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता आता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यासाठी आता राज्य सरकारने जिल्ह्यांची आणि बँकांची देखील यादी या ठिकाणी जाहीर केली असून आता पहिला टप्पा 19 जिल्ह्यामध्ये आणि 5 बँकेमध्ये सुरू होत आहे। म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे आता पहिल्या टप्प्यामध्ये जमा होत आहेत। तर आता 5 बँकेमध्ये देखील सर्वात आधी हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेला तर जून महिन्याचा जो 12 हप्ता आहे तो साधारणतः 2 ते 3 टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हा जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यासाठी आता राज्य सरकारने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी देखील आता जाहीर केली आहे। आता लाडक्या बहिणींना कसलेच काळजी करण्याची गरज नाही, कारण की आता कोणत्या क्षणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एक नाही तर तब्बल आता 3 मेसेज येणार आहेत। म्हणजेच की आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती फक्त जून महिन्याचाच 12वा हप्ता नाही तर अजून 2 योजनांचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। यामध्ये आता पहिला मेसेज म्हणजे जून महिन्याचा 12वा हप्ता मिळाला अशा प्रकारचा आता तुम्हाला पहिला मेसेज येणार आहे। म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला पहिला मेसेज येणार आहे। फक्त आता लाडकी बहीण योजनेचाच नाही तर अजून तुम्हाला 2 मेसेज येणार आहेत। यामध्ये आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता आता तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये देखील आता तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। आणि तिसरा जो मेसेज आहे तो म्हणजेच की आता राज्य सरकार लाडक्या बहिणींना एकूण 40,000 रुपयांपर्यंत आता अर्थसहाय्य करत आहे आणि तुम्ही देखील आता नक्कीच एकूण 40,000 रुपयांचा आता लाभ घेऊ शकता। म्हणजेच की तुम्हाला तिसरा मेसेज हा 40,000 रुपये जमा झाले अशा प्रकारचा तुम्हाला तिसरा मेसेज येणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर तुमच्या बँक खात्यावरती फक्त जून महिन्याचाच 12वा हप्ता नाही तर 2 ते 3 योजनांचे पैसे आता थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत। जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही या योजनांचा लाभ घेऊ शकता। आता योजनांचा लाभ कसा मिळवायचा, म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेचे 830 रुपये कसे मिळवायचे, त्यानंतर एकूण 40,000 रुपयांचा देखील लाभ कसा मिळवायचा, हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर आता जून महिन्याचा 12वा हप्ता नेमका किती वाजता जमा करण्यामध्ये येणार आहे, म्हणजेच की कोणत्या तारखेला किती वाजता जमा करण्यामध्ये येणार आहे। जून महिन्याच्या 12व्या हप्त्याच्या वाटपासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत, कारण की आताच 30 ते 35 मिनिटांपूर्वीच राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असल्यामुळे आता नवीन बातमी या ठिकाणी समोर येत आहे। म्हणजेच की
लाडकी बहीण योजनेच्या 12 हप्त्यासंदर्भातील आता ताजी बातमी समोर येत आहे। फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला। आता लाडक्या बहिणींना हप्त्याची प्रतीक्षा पाहायला मिळत आहे। जून महिना संपत आला तरी हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता लाडक्या बहिणींना आहे। मात्र त्यातच आता राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। तर आता जून महिन्याचा 12वा हप्ता नेमका किती वाजता जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे। त्याचबरोबर जून महिन्याचा 12वा हप्ता किती हजार रुपयांचा मिळणार आहे। काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये तर काही लाडक्या बहिणींना 1500 रुपये अशा प्रकारचा हप्ता वाटप होणार आहे। तर आता कोणत्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता 3000 रुपयांचा आणि कोणत्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता 1500 रुपयांचा मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत। आणि साधारणतः 2 ते 3 योजनांचे पैसे म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता असेल आणि एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा ते देखील मी थोडक्यामध्ये सांगणार आहे। फक्त आता काय करायचं आहे, फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील किंवा लाडक्या बहिणींसाठी कोणतेही अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे। फक्त एकच विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला आता शेवटपर्यंत पाहत चला, कारण की राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली असून आता तुमचा चांगलाच फायदा होणार आहे। लक्षपूर्वक ऐकत चला। तर आता चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। फक्त लक्षपूर्वक ऐकत चला, कारण की राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे। आता लाडक्या बहिणींसाठी 3 दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। आता कोणत्या लाडक्या बहिणींसाठी 3 दिवस महत्त्वाचे आहेत ते देखील सांगत आहे। लक्षपूर्वक ऐकत चला। आता राज्य सरकारने जून महिन्याचा 12वा हप्ता वाटप करण्यास आता या ठिकाणी पूर्ण तयारी केली असल्यामुळे आता हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला देखील तयारी करावी लागणार आहे। तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की जून महिन्याचा 12वा हप्ता मिळवण्यासाठी आम्हाला काय तयारी करायची आहे। तर आता लक्षपूर्वक ऐकत चला, कारण की राज्य सरकारने आता यामध्ये नवीन नियम यामध्ये लागू केला आहे। म्हणजेच की जून महिन्याचा 12वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला आता 2 ते 3 दिवसांमध्ये 2 महत्त्वाचे कामे तात्काळ करावी लागणार आहेत आणि हे 2 महत्त्वाचे कामे केली तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे। अन्यथा हप्ता मिळण्यास उशीर देखील होऊ शकतो किंवा तुम्ही जून महिन्याच्या 12व्या हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता। आता काय करायचं आहे, तर सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला आता KYC करून घ्यायची आहे। लक्षपूर्वक ऐकत चला, तुम्हाला सर्वात अगोदर KYC करायची आहे, कारण की आता राज्य सरकारने हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे। साधारणतः 3000 कोटी रुपयांचा निधी हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। राज्यातील 2,50,00,000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे। मात्र हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला 2 महत्त्वाचे कामे करणे आवश्यक आहे। यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता KYC करावी लागणार आहे। तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता KYC कुठे करावी, तर तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे ऑनलाईन पद्धतीने KYC करू शकता किंवा आधार सेंटर असेल किंवा सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही 5 मिनिटांमध्ये KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकता। तुम्ही जर KYC केले तरच तुमच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता जमा होणार आहे। अन्यथा हप्ता मिळण्यास तुम्हाला उशीर देखील होऊ शकतो किंवा तुम्ही हप्त्यापासून वंचित देखील राहू शकता। यामुळे तुम्हाला पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला KYC करून घ्यायची आहे। 5 मिनिटांमध्ये तुम्ही KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकता। त्यानंतर अजून एक महत्त्वाची सूचना, लक्षपूर्वक ऐकत चला। आता दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आता लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा 12वा हप्ता फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचा आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्हाला एकदा चेक करायचं आहे, तपासायचं आहे। जर लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। जर तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी जर लिंक नसेल तर ते तात्काळ लिंक करून घ्या, कारण की आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो आता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि हप्ता मिळण्यास आता खूप काय उशीर लागणार नाही, कारण की जेवढी रक्कम लागणार होती ती आता सरकारपर्यंत पोहोचली आहे। जून महिन्याच्या 12 हप्त्यासाठी साधारणतः 3000 कोटी रुपयांचा निधी राज्यातील 2,50,00,000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते आता वितरित करण्यामध्ये येणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। त्याचबरोबर आता जून महिन्याचाच 12वा हप्ता नाही
तर अजून 2 योजनांचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। याच्यासाठी जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला, कारण की आता चांगलीच रक्कम ही तुमच्या थेट बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता डीबीटी प्रक्रियेला देखील वेग मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणींना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे, कारण की जी रक्कम जमा होत असते ती डीबीटीच्या अंतर्गत थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा होत आहे आणि आता डीबीटीची देखील प्रक्रिया या ठिकाणी सुरू होत असल्यामुळे तुम्हाला आता कसलीच काळजी करण्याची गरज नाही। मात्र आता नेमका जून महिन्याचा 12वा हप्ता आता किती वाजता जमा होणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे। त्यासाठी फक्त 2 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा आणि एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा हे मी थोडक्यामध्ये सांगणार आहे, फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये गॅस सिलेंडर योजनेचा आणि एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा हे मी सांगत आहे, कारण की जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना याचा फायदा होईल। फक्त आता थोडक्यामध्ये सांगणार आहे, तुमचा वेळ वाया जाणार नाही, फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला। आता सर्वात अगोदर गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा लाभ आता कसा मिळवायचा ते सांगत आहे। आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता ज्याप्रमाणे मिळत आहे त्याचप्रमाणे आता तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा देखील हप्ता या ठिकाणी आता तुम्हाला मिळणार आहे। तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा, तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या 1,500 रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केला होता त्याचप्रमाणे तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या लाभासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करायचा आहे। तर आता हा अर्ज कुठे करायचा, तर तुम्ही तुमच्या जवळच्या एखाद्या ई सेवा केंद्रावरती जाऊन देखील तुम्ही हा अर्ज करू शकता। याच्यासाठी साधारणपणे 5 ते 6 कागदपत्रे लागणार आहेत, म्हणजेच की आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमच्या पासबुकचा फोटो असेल, असे साधारणपणे 5 ते 6 कागदपत्रे लागणार आहेत। सोबतच म्हणजेच की तुमच्या घरातील जो गॅस आहे तो महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे, म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुमच्या घरातील गॅस हा तुमच्या नावावरती असणं आवश्यक आहे। सोबतच तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक देखील असणे आवश्यक आहे, कारण की जो लाडकी बहीण योजनेचा म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याप्रमाणे जो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा 830 रुपयांचा हप्ता आहे ना, तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। तर आता तुम्ही अर्ज करू शकता, म्हणजेच की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती अर्ज करू शकता। यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन हा अर्ज करू शकता। अर्ज केल्यानंतर तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला वर्षाचे 3 हप्ते देण्यामध्ये येणार आहेत। यामध्ये प्रति हप्ता 830 रुपये याप्रमाणे वर्षाचे 3 हप्ते, म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर साधारणतः 2,490 रुपये अशी रक्कम तुमच्या थेट बँक खात्यावरती वर्षाकाठी जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की वर्षाचे 3 हप्ते प्रति हप्ता 830 रुपये याप्रमाणे वर्षाकाठी 2,490 रुपये अशी रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर आता एकूण 40,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा, तर यासाठी आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता याची अंमलबजावणी लवकरच करण्यामध्ये येणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित दादा यांनी ही घोषणा केली आहे। नांदेडमध्ये एका सभेमध्ये अजित पवार यांनी ही घोषणा केली असून आता लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता व्यवसाय सुरू करण्यासाठी एकूण 40,000 रुपयांचे कर्ज काढता येणार आहे आणि हे कर्ज मिळवल्यानंतर तुम्हाला ही कर्जाची रक्कम परतफेड करण्याची गरज पडणार नाही। फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला। आता लाडक्या बहिणींना जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर याच्यासाठी आता तुम्हाला एकूण 40,000 रुपयापर्यंत आता राज्य सरकार या ठिकाणी कर्ज देणार आहे आणि हे कर्ज काढल्यानंतर तुम्हाला ही रक्कम परतफेड करण्याची गरज नाही। आता व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर कर्ज काढायचे असेल तर आता कर्ज काढण्यासाठी म्हणजेच एकूण 40,000 रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि या अर्जासाठी साधारणतः 5 ते 6 कागदपत्रे लागणार आहेत। तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल, तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमच्या अकाउंटचं म्हणजेच की तुमच्या बँक
बँक अकाउंटचे पासबुक असेल असे साधारणतः 5 ते 6 कागदपत्रे घेऊन तुम्हाला ई सेवा केंद्रावरती किंवा CSC सेंटरवरती जाऊन या संदर्भामध्ये अर्ज करायचा आहे। हा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला करायचा आहे आणि तुम्ही अर्ज केला की तुम्ही लाभासाठी पात्र ठराल आणि तुम्ही एकूण 40,000 रुपयांचा हा लाभ मिळू शकता। आणि तुम्ही एकदा 40,000 रुपयांचे कर्ज काढले म्हणजेच की बँकामार्फत तुम्ही एकूण 40,000 रुपयांची रक्कम ही प्राप्त केली की नंतर तुम्हाला ही रक्कम परत फेड करण्याची गरज नाही। याचं मुख्य कारण म्हणजे जो लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता आहे म्हणजेच की तुम्ही एकूण 40,000 रुपयांचे कर्ज काढल्यानंतर तुम्हाला ही कर्जाची रक्कम परतफेड करण्याची गरज नाही। तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता आहे तो तुम्हाला न देता तो नंतर बँकेकडे दिला जाईल। म्हणजेच की एकूण 40,000 रुपयांचे कर्ज काढल्यानंतर तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता आहे तो तुम्हाला न देता तो नंतर बँकेकडे दिला जाईल। अशा प्रकारे तुम्ही एकूण 40,000 रुपयांचे कर्ज मिळू शकता। लाभ हा 100% मिळू शकता। अशा प्रकारे तुम्ही गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांचा आणि एकूण 40,000 रुपयांचा 100% आणि नक्कीच लाभ हा मिळू शकता। त्यानंतर आता महत्त्वाची बातमी लक्षपूर्वक ऐकत चला। आता पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी 19 जिल्हे पाहायला मिळत आहेत म्हणजेच की 19 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये साधारणतः सर्वच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा होणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर 3 टप्प्यांमध्ये जून महिन्याचा 12 हप्ता हा जमा होणार आहे। सोबतच पहिल्या टप्प्यासाठी 5 बँकांची यादी जाहीर झाली आहे। यामध्ये आता SBI बँक असेल, पोस्ट बँक असेल, त्यानंतर HDFC बँक असेल, त्यानंतर ICICI बँक असेल, IDBI बँक असेल। म्हणजेच की साधारणतः 5 मोठ्या बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। सोबतच पोस्टमध्ये देखील आता हप्त्याची रक्कम ही सर्वात आधी जमा होणार आहे आणि त्यानंतर बाकीच्या बँकेमध्ये हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। अशा प्रकारे आता जून महिन्याचा जो 12 हप्ता आहे तो वाटप करण्यासाठी राज्य सरकारने पूर्ण तयारी केली आहे। साधारणतः 3,000 कोटी रुपये आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर आता जून महिन्याचा 12 हप्ता नेमका कधी मिळणार आहे, कारण की आता जून महिना देखील संपत आला असल्यामुळे जून महिन्याचा 12 हप्ता कधी मिळणार आहे असा देखील आता तुम्हाला प्रश्न असेल, ते देखील आपण पाहणार आहोत। म्हणजेच की जून महिन्याचा 12 हप्ता नेमका किती वाजता केव्हा मिळणार आहे ते देखील आपण पाहणार आहोत। फक्त आता 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिला आहे त्यामुळे फक्त आता शेवटपर्यंत पाहत चला। त्यापूर्वी आता लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांचा आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांचा मिळणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात। फक्त आता लक्ष देत चला। आता काही कारणास्तव किंवा आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल म्हणजेच की तांत्रिक अडचणीमुळे किंवा काही कारणास्तव ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता मिळाला नव्हता म्हणजेच की मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1,500 रुपये मिळाले नव्हते अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे आता 3,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत। म्हणजेच की यामध्ये मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1,500 रुपये असतील आणि जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये यांची जर बेरीज केली तर साधारणतः 3,000 रुपयांची रक्कम ही आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे। म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता मिळाला नव्हता अशा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचा 11वा हप्ता प्लस जून महिन्याचा 12वा हप्ता एकूण 3,000 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत। तर ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1,500 रुपये मिळाले होते अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता हा फक्त 1,500 रुपयांचाच देण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी नमो शेतकरी किंवा PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता फक्त 500 रुपयांचाच मिळणार आहे। अशा प्रकारे हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 12वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर आता तुम्ही ज्या बातमीची प्रतीक्षा करत आहात ती बातमी आता समोर येत आहे। फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला। या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता जून महिना संपत आला तरी लाडके बहिणींना आता प्रतीक्षा आहे। म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1,500 रुपये कधी मिळणार असा प्रश्न आता लाडक्या बहिणींमधून उपस्थित केला जात आहे। या संदर्भामध्ये महत्त्वाचे अपडेट आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना आहे। जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडेच महिलांचे लक्ष लागले आहे। महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे। केंद्राचे 6,000 रुपये आणि राज्याचे
हप्त्याच्या योजनाचे 6,000 रुपये म्हणजेच की 12,000 रुपये मिळतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून दरमहा 1,500 रुपयांऐवजी आता 500 रुपये दिले जात आहेत। म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणी पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाडक्या बहिणींना 500 रुपये, तर ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता मिळाला नव्हता अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता हा 3,000 रुपयांचा, आणि ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता मिळाला होता अशा लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता 3,000 रुपये। अशा प्रकारे आता जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। मात्र आता 12व्या हप्त्याचे 1,500 रुपये कधी मिळणार याकडेच बहिणींचे लक्ष लागले आहे। योजना सुरू केल्यानंतर साधारणपणे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्ता जमा केला जात आहे। त्याचनुसार आता या महिन्यामध्ये देखील याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 12वा हप्ता जमा होणार आहे। आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती 11 हप्ते जमा झाले असून आता 12वा हप्ता म्हणजेच की 12व्या हप्त्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। आणि समोर आलेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच की 27, 28 आणि 29 तारखेदरम्यान या ठिकाणी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा करण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत। मात्र हप्त्याच्या लाभासाठी KYC तात्काळ करून घ्या आणि तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरच्या आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या। म्हणजेच की हप्ता आता साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये वाटप होऊ शकतो। त्यासाठी तुम्ही तयारी करून घ्या। म्हणजेच की KYC असेल आणि आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्या। हे 2 महत्त्वाचे कामे केले की तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। 100% तुमच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम ही वर्ग केली जाईल। फक्त हे 2 महत्त्वाचे कामे जर केलेले नसतील तर तात्काळ करून घ्या, जेणेकरून तुम्हाला हप्ता हा मिळेल साधारणतः 2 ते 3 दिवसानंतर आता थेट तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आत्ताच चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।